मी पास्टर आप्पासाहेब मिरजकर, डॉक्टर लोखंडे मेमोरियल चर्च जयसिंगपूर या ठिकाणी मी बरीच वर्षे सेवा करत आहे आणि आज प्रभूच्या कृपेने रोफे चॅनलनेच्या माध्यमातून मला ही अपॉर्च्युनिटी त्यांनी दिली, याबद्दल मी प्रभूला धन्यवाद, त्यांचं मी आभार मानतो. आणि आज मी जास्त वेळ न घेता डायरेक्ट विषयाला मी सुरुवात करणार आहे. आजचा जो विषय आहे तो असा आहे की बऱ्याच चर्चेसमध्ये, बऱ्याच देवाच्या सेवकांच्यामध्ये, बऱ्याच ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांच्यामध्ये एक गोंधळ निर्माण झालेला आहे आणि ते कन्फ्युजन मी प्रयत्न करतो जास्तीत जास्त दूर करण्याचा देवाच्या वचनातून. आणि तो विषय असा आहे की तो कोणालाही म्हणजे असा आवडणारा विषय नाही आहे, परंतु तो विषय तितकाच महत्त्वाचा आहे. आणि तो विषय म्हणजे पवित्र शास्त्रानुसार अर्थव्यवस्था. बऱ्याच वेळेला चर्चेसमध्ये पैसा या विषयावर बोलत असताना बऱ्याच वेळेला लोकांची मान खाली होते, परंतु आपण तसं न करता हा विषय आपण समजून घेऊ. परमेश्वराच्या मनामध्ये आपल्याबद्दल पैशाबद्दलची जी संकल्पना आहे ती नक्की काय आहे. पवित्र शास्त्रात सांगितलं तुम्ही दशांश द्या म्हणजे देव तुम्हाला आशीर्वादित करेल. आणि मग लोकांचा विचार येतो की नाही, नव्या करारामध्ये सांगितलेलं नाही, मग जुन्या करारामध्ये सांगितले, ते नियमशास्त्रामध्ये आहे. परंतु याचा एक बॅलन्स रीतीने आपण विचार करणार आहोत की नक्की परमेश्वराच्या मनामध्ये त्या दशांशबद्दल किंवा त्या पैशाबद्दल काय संकल्प आहेत, काय योजना आहेत. आणि त्यासाठी माझं एक कीवर्ड आहे, एक गुरुकिल्ली आहे आणि ते एका वचनामध्ये आहे. आणि ते वचन आपण कधीही विसरू नये. आणि ते वचन म्हणजे अनुवाद याचा 8वा अध्याय 17 आणि 18 वचन. यामध्ये असं म्हटलेलं आहे, या शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे की परमेश्वर तो तुम्हाला आणि मला शास्त्राद्वारे सांगत आहे की तुम्ही आपल्या मनातही तुम्ही म्हणू नका की मी जे धन कमवलेलं आहे, माझ्याकडे जे धन आहे ते मी माझ्या सामर्थ्याने, माझ्याच बाहुबलाने मी मिळविले असे मनात म्हणू नको. बऱ्याच वेळेला आपण पैशाबद्दल गुरूर करतो, मी माझ्या मनगटाच्या जोरावर पैसे मिळवले आणि हे माझं ही प्रॉपर्टी आहे, हे आज एवढं हे आहे ते आहे. परंतु ज्या वेळेला आपली अधोगती होत असते त्यावेळेला आपण म्हणतो देवानं माझं काही चांगलं केलेलं नाही. हा विचार आपण खोडून टाकूया. आणि त्या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे की तसेच हे धन माझ्याच सामर्थ्याने, माझ्या बाहुबलाने मी मिळविले असे तू मनात देखील म्हणू नकोस. मग काय, मग ह्या पैशाबद्दल देवाचा विचार काय. आणि आपल्या मनामध्ये आत्तापर्यंत जे विचार आहेत, दशांश द्यावा का नाही द्यावा, दशांश द्यावा तर कुठं द्यावा आणि ते का द्यावा, त्याचा हेतू काय, काय आम्ही दिल्यानं आम्हाला आशीर्वाद मिळणार आहे म्हणून द्यायचा का आणि दुसरं कुठलं काही कारण आहे. आणि त्याच्याच पुढचं वचन ते असं म्हटलेलं आहे, तर तू आपला देव परमेश्वर याचे स्मरण ठेव. अनुवाद 8वा अध्याय आणि 18 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की पण तू आपला देव परमेश्वर याचे स्मरण ठेव, त्यानेच तुझ्या पूर्वजांशी शपथपूर्वक केलेला करार तो कायम राखण्यासाठी तो आजच्या प्रमाणे धनप्राप्ती करून घेण्याचे सामर्थ्य देत आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला प्रश्न येतो की जुन्या करारामधून पैशाचा व्यवहार का तुम्ही बोलता पाळक साहेब, आपण आता कृपेच्या काळामध्ये आहोत, आपण नव्या करारामध्ये बघितलं पाहिजे. नव्या करारामध्ये कुठेही सांगितलेलं नाही आहे की दशांश द्यायला पाहिजे. हां, तुमचं बरोबर पण असेल, परंतु जुना करार आपण का वाचायचा, तर त्याचं एक रेफरन्स आहे रोमकरास पत्र याचा 15वा अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, 15वा अध्याय आणि 4थं वचन असं म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे जुन्या करारामधून आपण जेव्हा बघतो त्यावेळेला लोकांना एक प्रश्न निर्माण होतो की तो म्हणजे नव्या करारामध्ये बोलावं पाळक साहेब. पण पूर्ण शास्त्र एक बॅलन्स आहे, जुना करार नवा करार. आपण एक वचनाचा संदर्भ आपण मगाशी बोललो की तो म्हणजे रोमकरास पत्र 15वा अध्याय आणि 4थं वचन. त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की धीराच्या व शास्त्रापासून मिळणाऱ्या उत्तेजनाच्या योगे आपण आशा धरावी, म्हणून शास्त्रात पूर्वी जे काही लिहिलं आहे ते आज आपल्या शिक्षणासाठी. आणि म्हणून जुन्या करारामधून आपण बघत असताना आज आपण त्याच्यातून शिकायचं आहे. का आपण दाविदाचं उदाहरण देतो, का आपण अब्रामाचं उदाहरण देतो, द्यायला नाही पाहिजे.
आणि म्हणून ज्या वेळेला दशमांशचा विषय येतो, देण्याबद्दलचा विषय येतो किंवा पैशाबद्दलचा विषय येतो, त्याच वेळेला आपण ऑडिट का करतो? तर आपण त्याबद्दल विचार करणं अतिशय गरजेचं आहे. वचन बघा, अनुवाद 8वा अध्याय 18 वचन, त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, पण तू आपला देव परमेश्वर याचे स्मरण ठेव. काय स्मरण ठेवायचं? काय स्मरण ठेवायचं त्याचं? कारण की तू आपल्या परमेश्वराचे स्मरण ठेव, कारण त्यानेच तुझ्या पूर्वजांबरोबर शपथपूर्वक केलेला करार हा कायम राखण्यासाठी तोच तुला आजच्या प्रमाणे धनप्राप्ती करून घेण्याचे सामर्थ्य देत आहे. परमेश्वर धन देत नाही प्रियानो, परमेश्वर पैसा देत नाही. परमेश्वर पैसा मिळवण्याचं ज्ञान देतो, टॅलेंट देतो. आणि म्हणून आपण ज्या वेळेला पैसा कमवतो तर तो आपल्याला ह्या का देत आहे? तर त्याने आपल्या पूर्वजांबरोबर एक शपथपूर्वक केलेला करार आहे आणि तो करार कायम राहावा म्हणून तो तुम्हाला आणि मला आजच्या प्रमाणे धनप्राप्ती करून घेण्याचे सामर्थ्य देत आहे. म्हणजे तो आपल्याला सामर्थ्य देत आहे. कशासाठी? त्यानं करार केलेला आहे. करार काय आहे? अब्रामाबरोबर. अब्राम त्याचा पूर्वज आहे, त्याच्याबरोबर करार केलेला आहे. काय करार केलेला आहे? तर तू तुझा देश सोड, तू तुझे नातेवाईक सोड, मी सांगतोय त्या देशात जा, तुझ्यापासून एक मी मोठं राष्ट्र करीन, तू आशीर्वादित होशील, तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. जे तुला आशीर्वाद देतील त्याला मी आशीर्वादित करेन, जे तुला शाप देतील त्याला मी शाप देतील. हा करार आहे. हा करार परमेश्वरानं तेव्हा केलेला आहे आपल्या पूर्वजांबरोबर, आणि तो करार पूर्ण करण्यासाठी तो तुम्हाला आणि मला आजच्याप्रमाणे धनप्राप्ती करून घेण्याचे तो सामर्थ्य देत आहे. आणि अशा प्रकारे तो सामर्थ्य आपल्याला का? तर त्या कराराशी संबंध आहे आपल्या पैशाचा. आणि म्हणून तो करार काय आहे की लोकांना आशीर्वादित करायचा आहे. हे परमेश्वराच्या अंतःकरणामध्ये असणारी ती योजना आहे. आणि म्हणून तो त्या कराराशी आपण बांधील आहोत. आणि त्यामुळे तो आपल्याला टॅलेंट देतो, तो आपल्याला ज्ञान देतो, तो आपल्याला बुद्धी देतो, तो आपल्याला वेळ देतो, तो आपल्याला आरोग्य देतो. आणि हे सगळं खर्च करून जेव्हा आपण 100 रुपये मिळवतो त्यावेळेला 10 रुपये आपण देवाला देतो. असं ही त्याची आज्ञा आहे मलाकी 3:10 प्रमाणे. ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे आडेविडे घेण्याचं काय का? ह्या कन्फ्युजनमधून आपण बाहेर येणं गरजेचं आहे. का बरं? आपण कमवायचं आणि आपण 10 रुपये द्यायचे 100 रुपयेमधले का? कारण ते 10 रुपये आपले नाहीत. देवाने आपल्याला ज्ञान दिलं आहे, देवाने आपल्याला शक्ती दिली, देवाने आपल्याला आरोग्य दिले, आणि देवाशी आणि आपण एक भागीदार आहोत त्याच्या बिझनेससाठी. आणि त्या बिझनेसमधून जेव्हा प्रॉफिट होती त्यावेळेला देव 50% मागत नाही, तो 10% मागतो, आणि हा त्याचा पैसा आहे. मग त्या पैशातून करार करण्यासाठी बऱ्याच वेळेला एक सिस्टम देवानं केलेले आहे. आणि मला तुम्हाला सांगू द्या की संपूर्ण पवित्र शास्त्र जर तुम्हाला आणि मला या दशांशच्या संबंधाने, या देण्याच्या संबंधाने जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला पेरणाऱ्याचा दाखला समजून घेणं गरजेचं आहे. कारण त्यामध्ये एक वचन आहे, 4 अध्याय 23 आणि 24 वचनामध्ये, तुम्ही काय ऐकता हे जपून राहा. आपण काय ऐकतो हे जपून राहणं गरजेचं आहे. देवाचं वचन का आपण जगाचं वचन? देवाचं वचन का सैतानाचं वचन? काय देवाच्या मनामध्ये संकल्पना आहे ते मी अगोदरच सांगितलं. कारण लोकांना आशीर्वादित करायचं आहे, परंतु त्याला एक सिस्टम आहे. देव खाली येणार नाही, परंतु देवाने एक सिस्टम लावून दिलेलं आहे. बघा, एक स्त्री, हेलेनी स्त्री येशू ख्रिस्ताकडे आली आणि ती म्हणाली की दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा, माझी मुलगी भूताने फार जर्जर आहे. तो म्हणाला, मला इस्रायलातील हरवलेल्या मेंढरांखेरीज कोणाकडेही पाठवलेलं नाही आहे. येशू ख्रिस्त जो आला तो त्या वचनानुसार इस्रायली लोकांच्यासाठी फक्त आला, त्याला काय बाकीचं देणं घेणं नाही आहे. परंतु ती स्त्री पुन्हा ओरडत ओरडत त्याच्याकडे येते आणि म्हणते, दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा, माझी मुलगी भूतानं जर्जर आहे, दुष्ट आत्म्याने जर्जर आहे. येशू म्हणाला, मुलाची भाकरी घेऊन कुत्र्याला टाकणं हे ठीक नव्हे. आणि त्या बाईनं येशू ख्रिस्ताला अडवलं एक ॲर्ग्युमेंटमध्ये, आणि ती म्हणाली, होय खरं आहे तुमचं. पण ती म्हणाली की कुत्री देखील धन्याच्या मेजावरून पडलेला चूर खातात का नाही खातात? येशू ख्रिस्त थांबला त्या ठिकाणी, म्हणला, बाई तुझा विश्वास मोठा आहे. आणि यामधून एक गोष्ट शिकायची आहे, जरी इस्रायलातील हरवलेल्या मेंढरांसाठी येशू ख्रिस्त आला, परंतु जर आपण धावा करत असू तर देव सर्वांना पुरवण्याइतका
तो संपन्न आहे. रेफरन्स देतो वचनाचा, रोमकरासपत्र 10 अध्याय आणि 12 वचन. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, हेलेनी असो यहुदी असो, देवाला यामध्ये भेद नाही. जे त्याचा धावा करतात त्या सर्वांना पुरवणे इतका तो संपन्न आहे. प्रियानो, आज या ठिकाणी ते धावा कसा करणार? कंटिन्यू तुम्ही ज्या वेळेला वाचणार रोमकरासपत्र 12 अध्याय 13 अध्याय, अरे ज्यांनी त्याच्याबद्दल ऐकलं नाही ते धावा कसं करणार? बरोबर आहे. हेलेनी असो यहुदी असो त्याच्यामध्ये भेद नाही. जे धावा करतात त्यांच्यासाठी पुरवणे इतका देव समर्थ आहे. अरे पण ते धावा कसा करणार? 13 वचनामध्ये म्हटलेलं आहे, जर कोणी सांगितलंच नाही, जर त्यांनी कोणाचं ऐकलंच नाही तर ते धावा तर कसा करणार? आणि ते ऐकणार कसं? अरे कोणी सांगितल्याशिवाय ऐकणार तर कसं? अरे पण कोण सांगणार? अरे कोण पाठवल्याशिवाय ते सांगणार तर कसं? अरे कोण कुठे कोणाला पाठवणार? या ठिकाणी देव आपल्या लोकांना पाठवणार. येशू ख्रिस्त तो तुमच्या आणि माझ्या पातकासाठी या जगामध्ये आला. तो वधस्तंभावर मारला गेला, त्याला पुरण्यात आलं आणि तिसऱ्या दिवशी तो मेलेल्यातून उठला. आज स्वर्गामध्ये जिवंत आहे. तो तुमच्या आणि माझ्यासाठी मध्यस्थी करत आहे. ही गोष्ट सांगण्यासाठी देवाची जबाबदारी आहे, माझी जबाबदारी नाही आहे. देव कोणाला कुठून कुठं पाठवणार? देव आहे तरी कुठं? तर या संदर्भामध्ये देव चर्चमध्ये आहे आणि देव स्वतः पाठवणार. कुणाला पाठवणार? स्वतःच्या मुलांना पाठवणार. त्याची मुलं कोण? जे अगोदरपासून येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्यांना देवाची मुले होण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यांच्याकडून तो अपेक्षा करतो की तुम्ही जा आणि सृष्टीला सुवार्तेची घोषणा कर. आता मुद्दा असा आहे, मी माझ्या मुलाकडून अपेक्षा करणार, दुसऱ्याकडून करणार नाही. कारण माझ्या मुलाला मी जोपासना केलेले, त्याला वाढवलेलं आहे, तो आता कमवतो आणि त्यामुळे तो जर कमवतो तर त्याच्याकडून मला जर पैसे माझ्या कामासाठी घ्यायचे आहे तर मला काही अकोड नाही. ते काय मी उसनवारी घेणार नाही, त्याच्याकडून हक्क आहे माझा घेण्याचा. तसं परमेश्वरानं सगळ्या गोष्टी आमच्यासाठी केलेल्या आहेत, आम्हाला दिलेल्या आहेत आणि आम्ही त्याची मुलं आहोत. हा एक आम्हाला राईट्स मिळालेला आहे, अधिकार मिळालेला आहे. तर देवाचा हक्क आहे त्याच्याकडून घ्यायचा. आणि देव त्याचे पैसे मागत नाही, देव स्वतःचे पैसे मागतो. ते म्हणजे 100 रुपये कमवण्यासाठी त्यानं जे दिलेली सुविधा आहेत ते आपण खर्च केल्या आणि त्याच्यातून आपण 100 रुपयेमधून 10 रुपये देवाचे दिले आणि त्याच्यावर आपला हक्क नाही. आणि देव ज्या वेळेला सांगायचं आहे लोकांना येशू ख्रिस्ताबद्दल, तो स्वतः सांगणार, स्वतःच्या मुलांच्याकडून सांगणार. आणि देव चर्चमध्ये, देव चर्चमधून लोकांना बाहेर पाठवणार आणि सांगणार, हे जाऊन सांगा, सर्व राष्ट्रांना सुवार्तेची घोषणा करा. यासाठी देवाचा पैसा पाहिजे आणि हा आपला पैसा नाही. आम्ही आमच्या पैशानं नाही सेवा करणार, आम्ही देवाच्या पैशानं करणार. मग देवाकडे पैसा कुठून आला? जर वरून येत असेल तर त्या खोट्या नोट असतील. परंतु देव आपला पैसा तो आपल्या लोकांच्याकडे देतो आणि हा पैसा तुमच्या गाडी खर्चाला खर्च करा, तुमच्या चहा पाण्यासाठी खर्च करा, तुमचं जे काही गुजराण आहे त्यासाठी पैसे खर्च करा. परंतु त्यासाठी तुम्ही सुवार्ता सांगणं हे अत्यंत गरजेचं आणि हे तुमची नैतिक जबाबदारी आहे. यासाठी आपण दशांश देणं फार गरजेचं आहे. समजा आपण दशांश नाही दिला तर काय? तर आपण देवाची आज्ञा बाजूला सरतो आणि मग नाही दिला तर त्याचा एक दंड आपल्याला आहे. परंतु तो दंड मिळतो म्हणून आपण दशांश द्यायचा आहे असं पण नाही, किंवा देवानं आपल्याला सांगितलेली आज्ञा आहे म्हणून आपण दशांश द्यायचा आहे असं पण नाही आहे. मी तुम्हाला सांगतो की दशांश देण्याचं प्रामुख्यानं काय कारण असेल तर मी देवावर विश्वास ठेवतो आणि देवावर माझं प्रेम आहे आणि त्याच्याबद्दल एक ग्रॅटिट्यूड, त्याच्याबद्दल एक कृतज्ञता म्हणून मी माझ्या कमाईतून 10वा भाग काय, मी 20वा भाग देणार, मी 30वा भाग देणार, मी देवाला देणार, देवाच्या कार्यासाठी. कारण त्याने आपल्या पूर्वजांबरोबर शपथपूर्वक केलेला करार हा कायम राखण्यासाठी तो तुम्हाला आणि मला आजच्याप्रमाणे धनप्राप्ती करून घेण्याचे सामर्थ्य देत आहे. त्याच्या सुवार्तेसाठी पैशाची गरज आहे. आज आपल्याला हे समजून घेणं फार गरजेचं आहे. एक चर्च देवाचं घर आहे, चर्चमध्ये असणारे लोक देवाची मुलं आहेत आणि त्यांच्याकडून तो अपेक्षा करतो. म्हणून आपण ह्या पैशाच्या बाबतीमध्ये ही गोष्ट समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. या ठिकाणी मला एक गोष्ट सांगू द्या की मंडळ्या वेगवेगळ्या मंडळ्या असतील, परंतु मासेदोनियाची मंडळी 2 कोरिंथकरास पत्र 8 अध्याय
त्यामध्ये एक वचन आहे 7व्या वचनामध्ये, की ते लोकांच्याकडे एक पाऊल जातो आणि पाऊल त्यांना सुवार्थ सांगतो आणि त्यांची परिस्थिती अशी असते की जर तुम्ही पहिल्या वचनापासून 8व्या वचनापर्यंत वाचला तर तुमच्या लक्षात येईल की जगातली सगळ्यात दारिद्र्यवान आणि गरीब मंडळी कोणती असेल तर ती मासिडोनियाची मंडळी. परंतु ती पावलाला एक गोष्ट सांगते, आम्ही तुमच्याकडे 7व्या वचनामध्ये आम्ही तुमच्याकडे भीक मागतो. इंग्लिश ट्रान्सलेशन किंग जेम्स वर्शनमध्ये सांगितलेलं आहे, आय बेग यू सर, मी तुमच्याकडे भीक मागतो. काय भीक मागतो? आम्ही जे काही दान तुम्हाला देणार आहे कृपा करून हे बाहेरच्या तुम्ही जिथं जिथं जाणार आहे त्या सेवकांना याची मदत होईल असं तुम्ही करा. कोणती भीक मागत आहे? आम्ही जे दान दिलं. अरे ते एक तर ते गरीब मंडळी अत्यंत बिकट आणि हलाखीच्या परिस्थितीमध्ये त्यांची पाऊल म्हणतो, अतिशय ही मोठी औदार्य संपदा त्यांची जर बघितली तर तोड नाही. त्याला एक अल्टिमेट त्यांनी दाखवलं. आणि ती कोणती? ते काय दशांश म्हणून दिला का त्यांनी? दशांश म्हणून दिला नाही. एक तर त्यांच्याकडं त्यांच्या शक्तीप्रमाणे, शक्ती पलीकडेही आपण स्वतःहून त्यांनी ते दान दिलेलं आहे. आणि ह्या दशांश नाही दिला. हे दान काय भानगड आहे? लूक वर्तमान 6वा अध्याय 38व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, चांगले माप दाबून हलवून शीख भरून तुमच्या पदरात घालतील. हे देवाचं वचन आहे. देव हा मनुष्य नाही की तो लबाड बोलावा. प्रियानो, हा आशीर्वाद तुम्हाला मिळण्यासाठी आम्ही ह्या पैशाच्या व्यवहारामध्ये देवाच्या प्रती हे समजून घेणं गरजेचं आहे. कधी 8वा अध्याय अनुवाद 17 आणि 18 वचन आपण विसरू नये. त्याच्यामध्ये ती गोम आहे, त्याच्यामध्ये ते सिक्रेट आहे की दशांश काय आहे. आता हे दान काय आहे ते आपण बघूया. मला की 3रा अध्याय 7 आणि 8 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, परमेश्वराने एक प्रश्न विचारला आहे, काय मनुष्य देवाला ठकविल काय? तुम्ही तर म्हणता आम्ही कोणत्या बाबतीत ठकवलेले आहे? देव म्हणतो दशमांश व अर्पणे या बाबतीत तुम्ही मला ठकवलेलं आहे. दशमांश न दिल्यामुळे सुद्धा आपण देवाला ठकवलेलं आहे. अर्पण न दिल्यामुळे सुद्धा आपण देवाला हे अर्पण काय आहे? अर्पण म्हणजे त्रास होतो. अर्पण म्हणजे बकरं कापतात त्या प्रकारे त्याला पेन्स होतात. अर्पण म्हणजे आमचं स्वतःचं जेव्हा देवाला देतो त्यावेळी त्रास होतो. 10 रुपये 100 देवाचे आहे, पण 90 रुपये आपले आहेत आणि त्यामधून अर्पण आपण, मग ते किती द्यायचं आहे ते तुमच्या इच्छेवर, माझ्या इच्छेवर अवलंबून आहे. 90 रुपये आपल्याकडे आहेत, 1 रुपये द्यायचा का 99 रुपये द्यायचे, सॉरी 1 रुपये द्यायचा का 89 रुपये द्यायचे, ते आपल्या हातामध्ये. पण देव विश्वसनीय आहे. द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, चांगले माप दाबून हलवून शीख भरून तुमच्या पदरी देण्यातील हा देवाचा शब्द आहे. आणि हा जो आशीर्वाद आहे तो देव देणारच आपल्याला, पण आम्हाला आशीर्वाद मिळावा म्हणून आम्ही दशांश द्यायचं, म्हणून आम्ही अर्पण द्यायचं, हे चुकीचं आहे. अरे जर माझी प्रेयसीनं जर मला काय मागितलं तर मी तोड जबाब देणार. मी माझ्या शक्तीप्रमाणे, शक्ती पलीकडे सुद्धा मी माझ्या प्रेयसीला देऊ शकतो. एक प्रेयसी प्रियकराला देऊ शकतो, कारण एकमेकांचं प्रेम आहे. आपला देव तर त्यानं एकुलता एक पुत्र आपल्यासाठी देऊन प्रेम व्यक्त केलेलं आहे. त्याचं एक प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद म्हणून, एक ग्रॅटिट्यूड म्हणून, एक कृतज्ञता म्हणून आपण काय देणार आहे? आपण हात राखून पेरू नये, उदार हस्ते आपण देऊया. कदाचित तुम्ही म्हणाल माझ्याकडे काय नाही आहे, खोटं बोलतो आपण, काय ना काहीतरी आहे. एक मुलगा होता, त्याच्याकडे काहीच नव्हतं देण्यासाठी आणि तो चर्चमध्ये आला. दानार्पणच्या वेळेला एक पाटी घेतली, बुट्टी घेतली आणि त्याच्यावर तो उभा राहिला आणि म्हटला पाळक साहेबांना, माझ्याकडे काय नाही, मी स्वतःला अर्पण करून देत आहे. आज त्यानं स्वतःला अर्पण केलं. तो संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध तो एक पास्टर झाला. त्याचं नाव आहे जॉन वेस्ले. प्रियानो, काहीतरी शिकण्यासारखं आहे, काही देण्यासारखं नाही. तो दुसरे करीत 9वा अध्याय त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, तो पेरणाऱ्यांना बी पुरवतो यासाठी की तुम्ही जे बीज आहे ते पेरलं पाहिजे. अरे करून बघा, केल्याशिवाय आपल्याला समजणार नाही. ते तो जो बीज आहे, आपण ज्या मापानं पेरणार आहे शेतामध्ये त्या मापानं तो आपल्याला कापणी देणार आहे. आपण नाही म्हणू शकत नाही, आपल्या नीतिमत्वकारक फळ वाढवेल. 9वा अध्याय पूर्ण तुम्ही वाचा, त्याच्यामध्ये फार सुंदर पावलानं देण्याबद्दल बोललेलं आहे. आता हे अर्पण जे आहे त्याच्यामध्ये आपण फसवतो. आपलं जे 90 रुपये आहेत त्याच्यामधून आपण द्या. ते चर्चमध्ये देऊ नका, जिथं गरज आहे तिथं द्या.
बऱ्याच वेळेला लोक म्हणतात की मी दशांश माझ्या चर्चमध्ये देत नाही कारण आमचे पाळकसाहेब व्यवस्थित खर्च करत नाही. मी माझ्या चर्चमध्ये देत नाही कारण चर्चची कमिटी ते काय पैसा व्यवस्थित खर्च करत नाही, म्हणून आम्ही दुसऱ्या चर्चला जातो, दुसऱ्या संस्थेला देतो, अमक्याला देतो, तमक्याला देतो. ही चूक आहे. देवानं सांगितलं तुमचा सगळा दशमांश मंदिरामध्ये आणा. ज्या लोकल चर्चमध्ये तुम्ही जाता त्या ठिकाणी तुम्ही तुमचा दशमांश आणा. अर्पण जे आहे तुम्हाला वाटेल तिथं द्या, पण देवाच्या कामासाठी द्या. कुठेही तुम्हाला द्यायचं असलं तर ते द्या. ते काय करतात हे बघू नका. मत्ती शुभवर्तमानमध्ये सांगितलेलं आहे, येशू ख्रिस्त म्हणाला शास्त्री आणि परुषी जे सांगतात ते करा, जे करतात ते करू नका. तुम्ही देवाच्या नावावर द्यावं. आशीर्वाद काय आहे? हे दोन्हीचे आशीर्वाद देवानं राखून ठेवलेले आहेत. पहिला आशीर्वाद मला की 3रा अध्याय 11 वचन व्यवस्थित समजून घेऊ आपण. आशीर्वाद 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 म्हणजे काय? तुमच्या बागेतील द्राक्षलताचे फळ अकाली गळू नये म्हणून ते खाऊन टाकणाऱ्यास तो धमकावतो. जेव्हा आपण 10वं वचन पूर्ण करतो, जेव्हा आपण दशांश आणि अर्पण देतो त्यावेळेला आमच्या भूमीच्या पिकाची नासाडी होऊ नये म्हणून तो खाऊन टाकणाऱ्यास तो धमकावतो. सैतान आपल्या कुटुंबामध्ये तो नाश, घात आणि चोरी करावी असो. जेव्हा किल्ली आपण दशांश देतो तेव्हा ते तिन्ही जे प्रकार आहेत तो देव हुसकावून लावून देतो. पण आपण देत नाही तर सैतान येतो, चोरी, नाश आणि घात करावायचे येतो. तो धमकावत नाही. हा पहिला आशीर्वाद. दुसरा आशीर्वाद, तुमच्या बागेतील द्राक्षलताचे फळ अकाली गळू नये म्हणून ते खाऊन टाकणारच धमकाव. आणि शेवटचं म्हटलेलं आहे की राष्ट्रे तुम्हाला धन्य म्हणतील. प्रियानो, आपल्याला काय राष्ट्रे धन्य म्हणतात का? नीतिसूत्रात सांगितलेलं आहे 22वा अध्याय 1ल्या वचनामध्ये, गुड रेप्युटेशन इज बेटर दॅन मनी. विपुल, जसं म्हटले, चांगले नाव विपुल धनाहून श्रेष्ठ आहे. प्रियानो, आज आपण हे जग कधी सोडून जाणार आहे आपल्याला माहीत नाही, परंतु देवाचा हा एक नियम, त्याच्या कार्याला आपण हातभार लावतो तेव्हा देव आपलं रेप्युटेशन इथं जिवंत भूमीवर तो ठेवतो. अरे आपण आज आहे उद्या नाही, परंतु आपलं रेप्युटेशन इथं ठेवून जाणं हे तुमची आणि माझी नैतिक जबाबदारी. आज आपण समजून घेऊ. गुड अंडरस्टँडिंग इज बेटर दॅन एनिथिंग. आपण एक समजूतदारपणानं ते घेऊ. त्याच्याबद्दल आपण कुठल्याही गोष्टीसाठी ॲर्ग्युमेंट करत नाही प्रियानो, परंतु जेव्हा देण्याचा भाग येतो तेव्हा आपण ॲर्ग्युमेंट करतो. दावीद म्हणतो, जो रडत रडत पेरणी करतो तो हर्षाने कापणी करेल. आणि आज आपल्याला त्रास होईल थोडा, परंतु ते आशीर्वाद मी माझ्या जीवनामध्ये बघितलेलं आहे. हे माझं रेप्युटेशन नाही, माझं एज्युकेशन नाही, माझी पर्सनॅलिटी नाही, माझं उच्च कुळ नाही, मी काहीही आयुष्यात केलेलं नाही, पण वयाच्या 33व्या वर्षी एकच काम केलं, ते म्हणजे एक निर्णय घेतला, येशू ख्रिस्तावर अंतःकरणाने विश्वास ठेवायचा आणि त्याच्या मार्गामध्ये चालायचं. माझं घर लहान होतं, मला खायला अन्न मिळायचं नाही, परंतु एक लक्षात ठेवा प्रियानो, ती टाईम जी आहे माझ्या निर्णयावर परमेश्वराने सगळे निर्णय बदलले माझ्या जीवनामध्ये. आणि आज मला इतकं दिलेलं आहे की मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही की भरपूर मला भौतिक दृष्टिकोनातून आहे, परंतु आध्यात्मिक दृष्टिकोनातून देखील मला देवाने आशीर्वादित केलेलं आहे. परमेश्वर करो आपल्या सर्वांना आशीर्वादित करू. 1-2 शब्दाची आपण प्रार्थना करू. हे आमच्या पवित्र प्रेमळ दयाळू देव बाप्पा, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. जे पण मी बोलत आहे तू दिलेलं मी इतरांना दिलेलं आहे. प्रभू, अब्रामाला दिलेला आशीर्वाद प्रभू इतरांना मिळण्यासाठी, हे जे सिस्टम आहे, हे जे मेथड आहे, जे तत्व आहे, प्रिन्सिपल आहे, हे आम्ही समजून घेऊ. आणि प्रभू सुवार्तेच्या कामासाठी आम्हाला अधिक आणि अधिक आमच्या मंडळांना देता यावं. आणि मंडळीच्या साठी मी प्रार्थना करतो, सुवार्ता हे एकमेव ध्येय असावं असं तुझ्या दयेने कृपेने कर. आणि जे लोक आज ऐकत आहेत त्या सर्वांना आशीर्वाद कर. अनेक चर्चेसना आशीर्वादित कर. अनेक लोकल चर्चमध्ये आपलं देणं, आपलं कर्तव्य आपण पूर्ण करू. प्रियानो, आपण या गोष्टी सहज घेऊ. फार आट्टापिटा करून त्याच्यामध्ये वादविवाद करण्यापेक्षा अरे आपण देवाला हेल्प करू. देवाला तुमची गरज आहे असं नाही. पाऊल म्हणाला की अरे मला तुमच्या दानाची गरज आहे असं नाही, तुमच्या हिशेबी जमेची बाजू वाढावी म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही द्या देवाच्या सेवेचे. आभार मानतो प्रभू, माझी प्रार्थना ऐकलीस. इथून पुढची वेळ तुझ्या हातामध्ये ही प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात केली म्हणून ऐकू. आमेन, आमेन. माझा फोन नंबर आहे
9881775544. डॉक्टर लोखंडे मेमोरियल चर्च जयसिंगपूर या ठिकाणी मी प्रभूची सेवा करत आहे. आमेन.